नमस्कार, माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. होय मी रिंगणात या आपल्या कार्यक्रमात आज इंद्रायणीनगर प्रभागातील भाजपचे उमेदवार विलास भाऊ मडेगिरी, माजी नगरसेविका आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई मडेगिरी, त्यांच्या कन्या ऐश्वर्या आणि पुत्र अभिषेक हे चौघही जण आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. मी चौघांचे स्वागत करतो. नमस्कार. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद. मडेगिरी कुटुंब हे तुमचं नाव आलं की लक्षात येतं की तुम्ही बाहेरून आलेला आहात आणि तो मुद्दा काही लोक उपस्थित करतात. तर काय नक्की तुम्ही कुठून आलात आणि इथं पिंपरी चिंचवडच्या मातीमध्ये कसं रुळलात? मूळ आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीचं आमचं गाव आणि लहानपणापासून वयाच्या लहानपण माझं भोसरी त्या ठिकाणी गेलं आणि त्या माध्यमातून आम्ही भोसरीत लहानाचा मी मोठा झालो. माझं सर्व शिक्षण या भोसरी परिसरात या ठिकाणी झालं आहे आणि या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मी लहानाचा मोठा या ठिकाणी झालो. म्हणजे तुम्ही मूळचे पिंपरी चिंचवडकरच म्हणायला हरकत नाही. एकूण तुम्हाला समाजकार्याची आवड कशी निर्माण झाली आणि तिथून पुढे राजकारणात कसा प्रवेश झाला? तसं लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून बाल स्वयंसेवक काम केलं, नंतर स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम केलं आणि 1992 साली कारसेवक म्हणून अयोध्येला या ठिकाणी मी गेलो आणि त्यातून मला राष्ट्रासाठी कार्य करण्याची, समाजसेवा कार्य करण्याची प्रेरणा त्या माध्यमातून मिळाली. तुम्हाला राजकारणात यायची प्रेरणा कशी मिळाली? त्या काळामध्ये भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील आणि लालकृष्ण अडवाणी जे असतील ह्यांची प्रेरणा मी या ठिकाणी घेतली होती आणि शहरामध्ये कैलासवासी लोकनेते बाबासाहेब लांडगे असतील, कैलासवासी लोकनेते अंकुशराव लांडगे असतील यांची प्रेरणा घेऊन मी कामाला या ठिकाणी सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये बाबरी मस्जिदच्या अयोध्याचा जो कारसेवेमध्ये मी सहभागी झालो. अशा माध्यमातून मी कार्याला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप असतील, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे असतील, आदरणीय आमदार शंकरभाऊ जगताप असतील, आदरणीय आमदार उमाताई खापरे असतील, आदरणीय आमदार अमितजी गोरके असतील, या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून मला काम या जोरात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कामाला मी या ठिकाणी झोकून सुरुवात केली. वर्षाताईंनी पहिली निवडणूक लढवली तर तुम्हाला नाही वाटलं की आपण स्वतः एवढं काम करतो तर आपण निवडणूक लढवावी? तसं तर इच्छुक मीच तयारी करत होतो, परंतु त्या काळामध्ये 2006ला आम्हाला अंकुशराव या ठिकाणी सोडून गेले. त्यामुळे आम्ही त्या काळात मग आरक्षणामध्ये लेडीज झालं. मग लेडीज लढवायचं नाही लढवायचं कन्फ्यूजमध्ये मग पत्नीला मी त्या ठिकाणी तयार केलं आणि त्यांनी होकार दिला. त्या माध्यमातून त्याला मला आरक्षण लेडीज असल्यामुळे मला पडद्यामागून या ठिकाणी काम करायची वेळ आली. यशस्वी महिलेच्या मागे एक पुरुष असतो तशी भूमिका तुम्ही बजावलीत. तर वर्षाताई तुम्ही एकदा नाही तर 2 वेळा निवडून आलात. 10 वर्षांची तुमची मोठी कारकीर्द आहे. तर या कारकिर्दीमध्ये तुम्ही प्रभागात कोणती महत्त्वाची कामं केली? कॅथलॅबचं एक करप्शन होतं ते मोठं, ते उडीस लावलं आम्ही. मग गणेशनगर गवळी भगत वस्तीला सगळे आम्ही स्ट्रीट लाईट डांबरीकरण म्हणजे एवढ्या वर्षात कोणी केलं नव्हतं ते केलं. मग गवळी माता आणि गणेशनगरचं शौचालय बांधलं आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या टाक्या बांधल्या आम्ही 2. एक नानानारी पार्कचं आहे 25 लाखाचं सेक्टर 2चं आणि बिल्डिंग लाईनला पण सगळे पेविंग ब्लॉक वगैरे केले. पोलीस स्टेशनचं पण महत्त्वाचं काम केलं आणि आमचं क्रीडा संकुलचं कुठलं सिंथेटिक ट्रॅकचं काम केलं. अशी म्हणजे मला वाटतं बरेच काम केले. मंडई पण भाजी मंडई सुद्धा ते सुद्धा एक महत्त्वाचं ते काम. स्वाभाविकच आहे, तुम्ही भरपूर कामं केलीत आणि कामं केली म्हणूनच दुसऱ्यांदा निवडून आलात. कारण अवघड असतं की एकदा निवडून येणं सोपं असतं, दुसऱ्यांदा निवडून येणं खूप अवघड मानलं जातं राजकारणात. पण माझ्यापेक्षा ह्याच्या मागं खरं तर सगळं श्रेय मी माझ्या पतीला देईल. कारण ते संघाचे जर ते म्हणले ते जेव्हा मी म्हणजे तिकडे भोसरीत राहतो तेव्हासुद्धा म्हणजे त्यांचा स्वभाव तसा होता की ते समाजकार्याला लोकांना एक आवाज हाक दिले तर कधी रात्री अचानक थांबायचे लोकांसाठी जाऊन. हे मी बघितलं तेव्हा. मग ते म्हणजे राजकारण म्हणून नव्हे पण समाजकारण जी आवड त्या माणसाला बसणार म्हणजे माझ्या पतीनं आहे आवड
त्याच्यामुळे ते खरं तर त्यांचं कार्य आणि ते संघात होते आणि आधीपासून ते भाजपमध्ये सुद्धा होते संघाचे असल्यामुळे शिस्तबद्ध अगदी त्यांचं सगळं. आता एक 10 वर्ष तुम्ही सक्रिय पूर्ण झोकून देऊन काम केलं, परंतु जेव्हापासून विलास भाऊ नगरसेवक झाले तेव्हापासून तुम्ही गायबच झालायत, म्हणजे असं विरोधकांची तक्रार आहे. तर काय वस्तुस्थिती आहे नेमकी? गायब वगैरे नाही झाले. काय आता मला वाटतं उमेदवार दिसला पाहिजे ना. आता एवढी 10 वर्ष मी म्हणलं थोडा ब्रेक घेऊ आपण पण थोडं फॅमिलीसाठी, कारण आई वडील पण आता वय झालेलं ना त्यांचं. आता आमचे वडील 83 83 वर्षाचे आई वय झाले, म्हटलं त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढावा असं. पण ते वय झालेले कधी येतात, भावाकडे असतात, कधी येतात. मग मी थोडं त्यांना जेव्हा गरज असते मी तिकडे जाते असं आहे. आई वडिलांना वेळ देताय आणि आणि माझी फॅमिलीला जे स्वतःची काही हां. मागचा बॅकलॉग भरून काढताय. हो, मुलांसाठी सुद्धा वेळ देते आणि माझ्या स्वतःसाठी. माझी पण थोडीशी तब्येत जरा बरी नसते, मग त्याच्यामुळे काही बरोबर. जास्त नाही स्वाभाविक दिसत. तब्येत नाही, जेव्हा सांभाळणं गरज हे असते खूप तेव्हा महत्त्वाचं दिसते मी. आहे. गरज असते तेव्हा दिसते आमच्या कार्यामध्ये थोडं, पण असं आधीच सारखं नाही दिसत. तेवढंच असते. मी कुठं जात नाही, तिथंच असते, इथंच आहे. सगळे आम्ही एका घरी राहतो. असं कुठेही लोकांचं जे काय उगीचच ते हे केलंय, लोकांनी फार त्याचा मोठा इश्यू केला तसं काहीच नाही आहे. आम्ही सगळे इथंच असतो, एका घरीच असतो. विलास भाऊ यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीचा जो पाया घातला गेला त्याच्यावर तुम्ही पुढची 5 वर्ष करून कळस चढवलात. तर ती निवडणूक कशी वाटली तुम्हाला, जी स्वतः उमेदवार म्हणून तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढलात? 2007 ते 12 आणि 12 ते 17 असे 2 वेळा महिला आरक्षण झाल्यामुळे मग पत्नीला लढवशिवाय पर्याय नव्हता आणि त्यांनी तयारी दाखवली. त्यामुळे आपण लढवला, जिंकलो आणि त्या पद्धतीने खूप जोरात या ठिकाणी आपण काम केलं. आणि जेव्हा 17मध्ये ओपन झाला आणि 4चा प्रभाग झाला, त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली. अप्रत्यक्ष काम करणं, प्रत्यक्ष काम करण्यामध्ये खूप जमीन आसमानचा या ठिकाणी फरक असतो. आणि सभागृहात मी 10 वर्ष कधी गेलो नव्हतो, पण पहिल्यांदा या ठिकाणी गेलो. माझ्याबरोबर कधी आले नाही ते. मी एकटीच माझी जी काही लढाई मी तिथे पालिकेत ते होते, पण मी तिकडे मी लढवत होते. हां, यांचा सपोर्ट होता, त्यात तर वादच नाही. कारण त्यांचा जे अनुभव आहे तर मी कुठंच नाही तिकडे. पण बरोबर, बऱ्याच नगरसेविकांचं असं होतं की त्यांच्याऐवजी नाही, त्यांच्या एकदाही नाही आले माझ्यावर, कधीही नाही. ते माझी रोज भांडणं व्हायची, 10-15 लोक माझ्यावर पडायची, तिकडं भांडणं रोज असायची माझी. पण आय वॉज हँडलिंग माय सेल्फ. हां, तुमची जी धडाकेबाज कारकीर्द सुरू झाली त्यात तुम्हाला स्थायी समितीचं अध्यक्षपदासारखं मानाचं पद देखील मिळालं. 2017ला जेव्हा मी नगरसेवक लोकांनी निवडून दिलं म्हणून या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने झालो. आणि नेहमी मला काम करताना एक समाजाचा एक घटक म्हणून, म्हणजे समाजातल्या अंतिम घटकापर्यंत विकास जावा, अंतिम घटकापर्यंत आपली अडचणी दूर कराव्या, ह्यासाठी मी मनापासून पहिल्यापासून प्रयत्न करत राहिलो. जेव्हा मला संधी मिळाली, मी ते 1 वर्षभर पहिल्या वर्षीच मी मोठ्या पदाला इच्छुक होतो, पण काही मला मिळालं नाही. आणि 2018 साली परत स्थायी समितीला मी सदस्य किंवा सभापतीसाठी व्हावं अशा प्रकारचा मी प्रयत्न केला. परत त्यावेळेला मला सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलं. आणि आदरणीय आमदार महेशदादा लांडगे असतील, तत्कालीन लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्थायी समितीचं सदस्य म्हणून या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. त्या काळातले जे सभापती झाले त्यांना खूप मोलाचं मी सहकार्य केलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं सगळं कामकाज मी चालवण्याचा प्रयत्न केला. त्याचं फळ म्हणून मग परत मी 2019मध्ये 18-19च्या नंतर मग इच्छुक राहिलो आणि त्या काळात भारतीय जनता पार्टीने मला स्थायी समितीचं अध्यक्षपद या ठिकाणी दिला. त्या अनुभवाच्या जोरावरती मला मिळालं. एक जुना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पण मला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संधी दिली. आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री, आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि रावसाहेब दानवे पाटील प्रदेशाध्यक्ष होते, या दोन्ही आमदारांच्या सूचनेनुसार मला स्थायी समिती अध्यक्षपद त्या ठिकाणी दिला. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला प्रशासनाशी संघर्ष करावा लागला? तसं 2007 ते 17मध्ये आम्ही पत्नी नगरसेवक असल्यामुळे मला स्वतःला काही सभागृहात जायचं नव्हतं. त्यामुळे माहिती अधिकाराचा वापर करून अनेक गोष्टीचा उघड करण्याचा, माहिती घेण्याचा, विचारण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न केल्यामुळे ऑलरेडी प्रशासनावरती घट्ट पकड माझी या ठिकाणी होती. त्याचा फायदा मला स्थायी समितीच्या अध्यक्षपदात खूप या ठिकाणी झाला. त्या माध्यमातून मी आणि मी चुकीचं कुठलंच विचारलं नाही, चुकीचं काही काम केलं नाही. त्यामुळे जे रीतसर, जे नियमानुसार जे अपेक्षित असतं त्या पद्धतीचं मी कामकाज या ठिकाणी केल्यामुळे अधिकाऱ्याने सुद्धा माझा ह्या अभ्यासपूर्ण स्टडी असल्यामुळे, प्रत्येक गोष्टीचा जाण असल्यामुळे, निविदा प्रक्रिया असेल, टेंडर असेल, अबो असेल, बिलो असेल, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टीचं मला
माहिती असल्यामुळे अधिकाऱ्यांनी पण मला कुठल्या गोष्टीचं अडचण न करता चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे मी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या काळात जवळपास 2200 ते 2300 कोटीचं वर्षभरात विकास कामं या ठिकाणी मला शहराला या ठिकाणी दिला. त्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की शहराला एकदम भेडसावणारा जो मोठा प्रश्न आहे तो भामा आसखेड अंधाराचा या ठिकाणी 267 MLDचा आपल्याला मान्यता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळाली होती. त्याची सगळे जे बेसिक जे टेंडर आहे, WTP प्लॅन्ट आहे, त्याला पाईपलाईन आहे, जॅकवेलमधनं आणण्याचं पाण्याचं पाईपलाईन, अशा सगळ्या गोष्टी माझ्या काळात या ठिकाणी सुरुवात झाली. आणि जे बोपकेलचा जो ब्रिज आहे तो प्रलंबित खूप होता आणि तो ब्रिजला या ठिकाणी मान्यता दिली. असे खूप म्हणजे वायसेमध्ये पोस्टमॉर्टमचं जो आता अद्ययावत बिल्डिंग आहे ते आमच्या काळात झालं आणि अशा अनेक कामं शहरामध्ये या ठिकाणी. एक तुमच्या प्रभागाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हटलं जातं ते म्हणजे सर्वाधिक उद्यानं असलेला प्रभाग. उद्यानं असतील, विरंगुळा केंद्र असेल, व्यायामशाळा असतील, हे सगळं विकसित करताना त्यामागचा दृष्टिकोन काय होता तुमचा? नेहमी मागाशी मी म्हटलं तसं की आपण ज्या प्रभागाचं नेतृत्व करतो, ज्या प्रभागाच्या लोकांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली, संधीचं सोनं करण्याचा मी 100% या ठिकाणी प्रयत्न केला आणि मला वाटतं त्यात मी यशस्वी झालो. कारण आता आपल्या सेक्टर 1मध्ये एक गार्डन होतं, मडगेरी गार्डन म्हणून आहे, आणि सेक्टर 2मध्ये नानाने पार्क आणि रामकृष्ण मोरे उद्यान असे 3 उद्यान या ठिकाणी होते. त्यानंतर आम्ही सेक्टर 4मध्ये महाराजा चौकमध्ये एक भगवान लोंढे म्हणून उद्यान या ठिकाणी आपण निर्माण केला. त्याचबरोबर प्राधिकरणाच्या माध्यमातून सेक्टर 4मध्येच जे साईनाथ हॉस्पिटल आहे त्याच्या मागे एक आपण प्राधिकरणाकडून उद्यान तयार केला. त्याचबरोबर सेक्टर 3मध्ये एक प्राधिकरणाकडून उद्यान या ठिकाणी तयार केला. आत्ता नुकतंच आपण निर्भयाच्या गार्डन म्हणून खूप अतिशय सुंदर म्हणजे शहराला शोभेल असं प्रकारचं निर्भया गार्डन आपण सेक्टर 1मध्ये 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उद्यान आपण तयार केलं आहे. सेक्टर 10मध्ये एक उद्यान आहे, सेक्टर 10मध्ये 2 उद्यान आहेत. अशा प्रकारचे जवळपास गार्डन भरपूर या ठिकाणी झालेले आहेत. अशा पद्धतीचं गार्डनचं उद्यान म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पण ही खूप गरज आहे. आपल्या प्रभागामध्ये जर आपण पाहिला तर 2017 ते 2022 हा खरं म्हणजे आमचा टर्म होता आणि त्यानंतर आता 4 वर्षाचा प्रशासकीय काळ होता. 2017 ते 2022 पण पाहिलं की जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त विकास कामं आम्ही प्रभागामध्ये 8मध्ये या ठिकाणी केली. त्यामध्ये जर म्हटलं तर नेहमी असं असतं की प्रभागामध्ये आपल्या प्रभागातनं मिळकत कराच्या माध्यमातून, पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून किती उत्पन्न महापालिकेला मिळतो ह्याचंही माझ्याकडं त्याचा आकडा आणि अभ्यास या ठिकाणी आहे. मिळकत कराच्या माध्यमातून आज जर आपण चेक केला 42,50,00,000 रुपये उत्पन्न प्रतिवर्षी मिळकत कराच्या माध्यमातून या ठिकाणी महापालिकेला आमच्या प्रभागातून मिळतो. 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर जवळपास 34 ते 35 कोटीचं उत्पन्न पूर्वी होतं, आत्ता 42 कोटी आहे. आणि त्याचा जर आपण जुना आणि आत्ता ॲव्हरेज जर काढला तर आपण 38 कोटी काढूया. जवळपास 180 ते 185 कोटीचं 5 वर्षात आम्हाला आपल्या प्रभागातनं उत्पन्न या ठिकाणी मिळाला. त्याच्यापेक्षाही जास्त विकास कामं प्रभाग 8मध्ये मला आणता आली. मला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे की लोकांना यामध्ये माझ्या प्रभागामध्ये जवळपास 125 कोटीचे अद्ययावत रस्ते या ठिकाणी आपण केले. इंद्रायणनगरला जोडणारे सर्व रस्ते मी जोडले. यामध्ये सेंचुरिका कॉलनी ते इंद्रायणनगर, लांडेवाडी ते इंद्रायणनगर, स्पाईन सिटी चौक ते गवळी माता आणि क्वालिटी सर्कल ते संकेत चौक आणि त्याचबरोबर नाशिक हायवे ते तिरुपती बालाजी चौक अशा प्रकारचे अद्ययावत रस्ते इंद्रायणनगरचे जोडणारे सर्व रस्त्यांचं जोडणी करून व्यवस्थित या ठिकाणी जाता येता यावं अशासाठी आम्ही प्रयत्न केला. नुकतंच तुम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं आहे कामांचा हे देणारं. किती प्रचंड फोटो आहेत त्यात. ते फोटो पाहून विरोधक तुमच्यावर फोटोमॅन अशी संभावना करतात. काय उत्तर द्याल याला? हे बघा, मी माझं कार्य या ठिकाणी केलं आहे आणि लोकांसमोर मी माझा अहवाल या ठिकाणी मांडला आहे. आणि अहवालामध्ये मुळात काय आहे असं जर आपण विचारला तर त्या अहवालामध्ये अतिशय सुंदर इंडेक्स केलं आहे. माझ्याकडं कसं आहे, प्रभाग 8मध्ये सेक्टर 1 ते सेक्टर 13 भाग आहे. लांडगेनगर, गुरुविहार, जयगणेश साम्राज्य, त्याचबरोबर खंडेवस्ती, बालाजीनगर, गवळीमाता आणि गणेशनगर अशा 4 वस्त्या आहेत. ह्या प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी काम केल्याचं सगळं इंडेक्समध्ये आहे. इंडेक्समध्ये जर तुम्ही जाता आला तर कोणत्या
सेक्टरमधला कोणत्या पानापासून कोणत्या पानापर्यंत आहे याची माहिती पण दिली. तुम्हाला जर सपोज तुम्ही सेक्टर 1मध्ये राहता, तुम्हाला सेक्टर 12मध्ये काय झालं तुम्हाला घेणं देणं नाही, पण सेक्टर 1मध्ये काय पाहिजे तुम्ही पाहू शकता. माझ्या सेक्टरमध्ये काय विकास कामं झाले. म्हणजे महापालिकेमध्ये स्थापत्य विभाग आहे, पाणीपुरवठा विभाग आहे, ड्रेनेज विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, असे खूप विभाग आपल्या महापालिकेत. प्रत्येक विभागाच्या माध्यमातून आम्ही त्या विकास कामं केलेली आहेत. त्याचबरोबर कुठल्याही प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जर विकास कामं करायची असतील तर त्याला सगळं तरतूद लागतं. तरतूद असेल तरच टेंडर निघतं, अदरवाईज टेंडर निघत नाही. म्हणजे फोटो हे तुम्ही हाऊस म्हणून काढण्याऐवजी केलेल्या पैसा हिशोब देण्यासाठी ते काढता केलेली आहे. त्यामुळे मी प्रत्येक तरतूद करण्यासाठी प्रत्येक वर्षाचं तरतूद बघा, बजेट बनतं नोव्हेंबर डिसेंबरपासून, ते मंजूर होतं फेब्रुवारीमध्ये. ते बजेट तयार करण्यासाठी बजेटमध्ये काय नावं घेतले पाहिजे, किती प्रशासकीय मान्यता पाहिजे, किती तरतूद पाहिजे याची मागणी लेखी केली आणि प्रशासनाने त्या संबंधित विभागाने मला लेखी पत्र दिले. तुम्ही सुचवलेले सगळे कामं आम्ही तुमच्या बजेट पुस्तकात तरतूद प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे, अशा प्रकारचे उत्तर आहेत. आणि त्यानंतर निविदा काढलं जातं. निविदा जर काढल्यानंतर निविदा कुठला आहे, रस्त्याचा आहे, ड्रेनेजचा आहे, पेविंग ब्लॉकचा आहे, पाणी पुरवठा आहे, पाण्याच्या टाकीचा आहे किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोजेक्ट आहे, ह्याचं टेंडर निघाल्यानंतर मी ती काम लवकरात लवकर सुरू करावं अशा प्रकारचं त्या विभागाला मी प्रत्येक प्रोजेक्टचं पत्र दिलं आहे. आणि त्या प्रत्येक पत्राला महापालिकेने संबंधित विभागाने मला लेखी उत्तर दिलेत. एक लेखी उत्तर दिल्यानंतर मी जे विकास कामं आपल्या प्रभागात होत होत्या प्रत्येक कामामध्ये मी स्वतः जातीने लक्ष देऊन ते विकास कामं दर्जेदार कसं होईल, वेळेत कसं पूर्ण होईल ह्यासाठी मी मनापासून प्रयत्न करून त्याचे फोटो जोडलेले आहेत. मी माझं काम केलेलं आहे आणि मी लोकांसमोर माझं अहवाल मांडलेला आहे आणि जनता त्या ठिकाणी ठरवेल. मी विरोधक काय करतात त्याच्याकडे मी फार त्या गोष्टीचं दुर्लक्ष करेल. जनता माझी अहवाल वाचेल आणि जनता माझी ठरवेल. म्हणजे हे तुमचं फार डिटेलिंगमधलं डॉक्युमेंटेशन्स म्हणावं लागेल. अनेक नगरसेवकांचा हा प्रॉब्लेम असतो की कामं भरपूर केली एवढं सांगतात, पण काय केली, कशी केली याचं कुठलंच डॉक्युमेंटेशन. खरं कौतुक तुमचं करावं लागेल की तुम्ही खूप बारकाईने सूक्ष्म पद्धतीने याचं डॉक्युमेंटेशन मला त्याच्यावर केलं अजून एक तुम्हाला वाच्य करता येईल की माझा जो अहवाल आहे तो ज्या पद्धतीने मी बनवला आहे ते बनवण्यासाठी मला बी खूप कष्ट लागलेत. माझे सहकारी सगळ्यांनी मिळून आम्ही खूप म्हणजे त्याला 2-4 महिने आम्हाला ते सगळं काय काय टाकायचं काय काय नाही ते अशा प्रकारचं आम्ही ते केलं आहे. खूप सुंदर पद्धतीने एवढं डेटा काम केल्याशिवाय तुम्ही दाखवू शकणार नाही. काम केल्यामुळे आपण ते करू शकलो. कोरोनाच्या काळातही तुम्ही खूप काम केलं होतं. अनेक उमेदवार दाखवतात मी हे केलं ते केलं, पण तुम्ही काय केलं हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे मी स्थायी समितीचा कार्यकाळ माझा संपला आणि करोना या ठिकाणी लागला. पण मला मुळात माझं म्हणजे रक्तामध्येच समाजसेवेचं वेड माझ्या रक्तात आहे. त्या माध्यमातून मी त्या काळात खरंच गरीब गरजवंतांना खूप गरज होती. सगळं लॉकडाऊन झाल्यामुळे सगळं बंद होतं. दळणवळण बंद होतं, कंपन्या बंद होत्या, रिक्षावाल्यांचा बिझनेस बंद होता, भाजीवाल्यांचा बंद होता, मोलकरणी लोकांना पण घरात कोणी करोनामुळे घेत नव्हते. म्हणजे ज्या लोकांना जी गरज होतं की पोट भरण्याची आवश्यकता अनेक गरजवंतांना या ठिकाणी होतं. आणि मी रोज सलग 53 दिवस म्हणजे जगातले सगळे लोक म्हणजे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सोडून सर्वसामान्य असतील सर्व जे लोक असतील ते कुलूप लावून आपापल्या घरामध्ये बंद कमऱ्यामध्ये बसले होते. कारण बाहेर फिरायला सुद्धा परवानगी लागत होतं. पण मी एकही दिवस त्या 53 दिवसातला एकही दिवस मी घरी राहिलो नाही. आणि माझ्याबरोबर जवळपास 30 ते 40 लोकांना घेऊन रोज आम्ही 3000 लोकांना जेवण दिलं आणि 10,000पेक्षा जास्त किट मी 53 दिवसामध्ये म्हणजे माझा जो किट होता त्याच्यामध्ये सगळे जे जीवनावश्यक वस्तूचे 15 ते 20 दिवस पुरेल अशा प्रकारचे किट फार मी ते कांदा बटाटा सकट या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला. आणि अशा माध्यमातून जे गरजवंत आहेत उपासमार एकही माणूस राहणार नाही याची काळजी दक्षता घेतली. त्याबरोबर म्हणजे मी वैष्णोमाता मंदिर आमच्या सेक्टर 1मध्ये तिथं तुम्ही सलग 53 दिवस अन्नदानाचा छत्र राबवला. त्याचबरोबर मोशीचे नाका असेल, भोसरीचं उड्डाणपूल असेल, नाशिक फाट्याचं उड्डाणपूल असेल, टाटा मोटरच्या इथं KSB चौकातलं उड्डाणपूल असेल, ह्या भागात मी लोकांना शोधून जेवायला घातलं. इतकं मी मनापासून प्रयत्न केला. मग याच्यात मला काय त्याचं कौतुक त्याचं मला श्रेय असं पाहिजे खूप वाखाणण्यासारखं आहे. निरपेक्षपणे केलेली मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेली मदत आहे. करोनाच्या काळामध्ये आणखी एक
म्हणजे पोट भरण्यासाठी काही लोकांना अडचण होती. त्याचबरोबर त्यावेळेला हॉस्पिटल मिळत नव्हते, सॅनिटायझर मास्कची अडचण होती, रेमडेसिवीर पाहिजे होतं आणि प्लाझ्मा पाहिजे होता. ह्या पण आम्ही खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर प्रभागामध्ये मी त्यावेळेला प्रत्येक घरोघरी सॅनिटायझर मास्क या ठिकाणी वाटप करून या ठिकाणी केला. आणि पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून जे आपले जे पोलीस कर्मचारी रक्षक म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम करत होते, त्यांनाही सॅनिटायझर मास्क या ठिकाणी पुरवठा केला. त्याचबरोबर त्यांना व्हिटॅमिनचे किटच्या गोळ्या, म्हणजे कृष्णप्रकाश त्या काळात नंतरच्या काळात आलेले होते, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मी संपूर्ण भोसरी पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन सर्व कर्मचाऱ्यांना तो मी गोळ्यांचं किट या ठिकाणी दिला. तुमच्या कारकिर्दीमध्ये आणखीन एक तुमचा एक लढा खूप गाजला, तो म्हणजे प्रभाग रचनेच्या विरुद्ध तुम्ही दिलेला न्यायालयीन लढा. तो पार अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. तर काय सांगाल त्याविषयी? 2022मध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडी होती आणि त्या काळामध्ये त्यांनी 3चं प्रभाग रचना 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली. आणि माझ्या प्रभागामध्ये माझा प्रभाग जो 8 होता त्याचे जवळपास 3-4 तुकडे केल्यामुळे आम्ही नियमानुसार ज्या काही हरकती घेण्यात हरकती घेतल्या. प्रशासनाने कुठल्या हरकतीचा, नागरिकांनी सुद्धा खूप हजारोंच्या संख्येने हरकती घेतल्या. प्रशासनाने कुठलाही विचार या ठिकाणी केला नाही. नाईलाज असतो मला या ठिकाणी हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात गेल्याशिवाय मला पर्याय नव्हता. हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने सुद्धा आमचं फेटाळलं नाही, स्वीकारलं. परंतु त्यांनी मंजूर करायला सुप्रीम कोर्टाने आमचे या ठिकाणी हात बांधलेले अशा प्रकारचं त्यांचं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आम्ही या ठिकाणी गेलो. सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्ही स्वतः डायरेक्ट केस नाही दाखल केली, तर आम्ही OBC केसची जे केस होते त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी झालो. इन्व्हेंटरी व्हायलासुद्धा आम्हाला 3 आठवडे लागले. ते सुप्रीम कोर्टमध्ये तुमचं ह्या म्हणजे काय संबंध? आम्ही म्हटलं की आम्हाला ह्या केसमध्ये आम्हाला पण बोलायचं आहे. अशा संदर्भामध्ये आपण त्या केस दाखल केली आणि तो केस या ठिकाणी आज मंजूर होऊन आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर परत 4चं प्रभाग रचना केली आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता देऊन 4 प्रभागाने या ठिकाणी रचना हो निवडणुका संपन्न होत आहेत. आणखी एक त्यात 2022ची गोष्ट सांगायचं म्हटलं तर 2022मध्ये ज्या वेळेला आमचा वार्ड तुटला होता, आमचा वार्ड प्रभाग 10 आणि प्रभाग 11 असे 2 प्रभागमध्ये मेजर विभागला होता. अन्य प्रभागामध्ये पण आमचे भाग गेले होते. परंतु आमच्या त्या काळातले आमचे आजी नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील किंवा जे आत्ताचे सर्व इच्छुक उमेदवारी आहेत, एकही व्यक्तींनी त्या प्रभागात हरकत घेतली नव्हती. अशा प्रकारचं माझ्याकडं माहिती अधिकारातनं महापालिकेतनं मिळालं डॉक्युमेंट या ठिकाणी आहे. एकमेव विलास मडगिरेंनी ह्या संदर्भातली हरकत घेतली होती. म्हणजे सगळे लोक त्या काळात मी प्रभाग 10 लढेन, प्रभाग 11 लढेन अशा प्रकारचा उहापोह जाहीर केला होता. पण मी म्हटलं होतं जोपर्यंत प्रभाग 8 पुन्हा पहिल्यासारखं होत नाही तोपर्यंत मी उमेदवारी जाहीर करणार नाही, असं जाहीर केलं. तर ज्या वेळेला प्रभाग 8 एकसारखं झालं तेव्हा मी जाहीर केली मी प्रभाग 8ला लढणार. प्रभागात लढणारे असतात, नगरसेवक होण्यासाठी लढणारे, पण प्रभागासाठी लढणारे असं एक वेगळं तुमचं वर्णन करता येईल. आता प्रश्न आहे अभिषेकला. अभिषेक, हे काय प्रकार आहे? तुझं नाव मतदान यंत्रावर आहे. भारतीय जनता पक्षाकडनं सूचना आल्या होत्या. मग त्याप्रमाणे वडिलांनी माझा डमी फॉर्म भरायला सांगितलं. डमी फॉर्म भरला तर आधी असा नियम होता की आधी जो डमी फॉर्म भरतो आणि जो डमी फॉर्म का भरतात, कारण की समजा आपला जो मेन फॉर्म आहे त्याला काही समजा त्रुट्या किंवा काही अडचणी आले, टेक्निकल अडचणी आले, ते समजा काही झाले तर कारणास्तव काय झाले तर डमी फॉर्म ग्राह्य धरला जातो. तर त्या हिशोबाने आपला डमी फॉर्म असतो. माझं नाव डमी फॉर्मला भरला होता त्यावेळेस. परंतु नियम आधी असा होता की जो आपला मेन फॉर्म आहे AB फॉर्म दिल्यानंतर बाकीचे रद्द होतात. बाकीचे रद्द होतात. म्हणजे जे डमी फॉर्म माझ्या डमी फॉर्मवर असं फॉर्मवर पण कमळ आपण टाकलं होतं. कमळ हा ज्याला भेटतो बाकीचे सगळे बाद होतात असा आधी नियम होता. तर ते आम्हाला नंतर उशिरा समजलं आणि असं समजलं की मला खूप लेट म्हणजे 2:45 वाजता समजलं. त्यामुळं मी तिथं गेलो पटकन. पण ते तो फॉर्म ते म्हटले की आता हा काही होऊ नाही शकत तुमचा हा. ठीक आहे, म्हणजे फक्त तांत्रिक कारणामुळे ते नाव राहिलेलं आहे. तांत्रिक कारणामुळे असं राहिलेलं आहे. असं कुठलंही असं काही नाही. म्हणजे तू उमेदवार नाहीये. मी उमेदवार नाहीये. मी वडिलांसोबतच आहे. म्हणजे गेला मी पण म्हणजे 12वी झाल्यापासून माझ्या कंटिन्यू पप्पांसोबतच असतो.
म्हणजे आपले बॅक ऑफिस असेल काय असेल, मी काय प्रत्येक तुम्ही गोष्टीला पप्पांनी सांभाळता. प्रचारामध्ये पण प्रत्यक्ष पण आहे. माझा पूर्णपणे पाठिंबा पप्पांनाच आहे, असं काही हे नाही. मला कोणीही मत देऊ नका, जे काय आहे ते कमळाला सगळ्यांनी मत द्या. कमळच हा अधिकृत उमेदवार आहे. कमळासमोरील 4 उमेदवारांना मत देऊन यांनाच विजय करायचा आपल्याला. मला कोणी मत देऊ नका. तर आपण या निवडणुकीबद्दल बोलत होतो. या निवडणुकीत कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यापासून आरक्षणाच्या आधीपासूनच आम्ही घरोघरी फिरण्याचा, मी, माझे सहकारी, माझे मित्रपरिवार, माझे हितचिंतक खूप जोमाने या ठिकाणी काम करत आहेत. प्रत्येक म्हणजे वार्डामध्ये घरोघरी जात असताना आमचे इतके दौरे या ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 राऊंड झालेत की लोक असे म्हणायला लागले आहेत की तुम्ही फिरता कशाला, काय आवश्यकताच नाही आणि आम्ही तुम्हालाच मत देऊ, पण तुम्ही फार काही चक्कर मारू नका. काही तुमचा अहवाल आम्ही वाचलेला आहे, तो मोठा पुस्तक अहवाल वाचलेला, खूप आनंद व्यक्त करतो की अशा प्रकारचं मला वाटतं भारतातच कोणी दिलं नाही. अशा काही लोकांनी प्रतिक्रिया आम्हाला दिल्या. त्या माध्यमातून मग असं जर म्हटलं तर एवढं चांगला प्रतिसाद आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व घरोघरी या ठिकाणी जसं उमेदवारी जाहीर झाली, उमेदवारी भरेपर्यंत आम्ही जे इच्छुक उमेदवार आहे प्रत्येकजण वैयक्तिक फिरत होतो. जसं उमेदवारी आपण भरल्यानंतर 4ही आमचे जे अ, ब, क, डचे जे 4ही अधिकृत सुशिक्षित उमेदवार आहेत ते आम्ही 4घं एकत्र घरोघरी डोर टू डोरला आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे. फक्त फॉर्म भरण्याच्या दिवशी फक्त रॅली काढली, तोपर्यंत आम्ही कुठल्याही रॅली काढलेली नाही. घरोघरी जाऊन म्हणजे आम्ही प्रत्यक्ष प्रचार करतो आहे. इतका प्रचंड प्रतिसाद आहे. सोसायट्या, कॉलन्या असतील, म्हणजे लोक, म्हणजे आम्ही अचंबित झालो की इतक्या सपोर्ट लोकांचा आपल्याला आहे आणि हे पाहूनच आम्ही म्हणजे काय म्हणतात अचंबित त्या ठिकाणी झालो आहे. खूप महिला माता भगिनी इतके पुढे येतात ओवाळण्यासाठी, तर 10-10, 20-20 लोक ओवाळण्यासाठी असतात एका सोसायटीमध्ये. म्हणजे हे प्रतिसाद पाहून वाटतं की आमचे 4हीचे 4ही भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 8मधील सीटं 100% या ठिकाणी विजय होतील. या माध्यमातून आमचे 4ही जे उमेदवार आहेत, एक डॉक्टर आहे माझ्या प्रभागामध्ये, मी स्वतः इंजिनियर आहे, आणि 2 पदवीधर आहेत, अ, ब, क, ड अशा माध्यमातून सुशिक्षित एज्युकेटेड उमेदवार आहे, उच्च शिक्षित उमेदवार आहेत. यामध्ये मला 100% खात्री आहे की माझ्या प्रभागातली जनता 3 टर्म आम्हाला दिलेली संधी, 4थी टर्म 100% आम्ही 4ही लोकांना या ठिकाणी आमची जनता आशीर्वाद आम्हाला देईल आणि विजय होण्याची 100% खात्री आम्हाला या ठिकाणी. विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे किती कामं केली तरी आणखीन करायला वाव असतो. गेले 15 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून काम करताय. तुम्हाला आता कुठली कामं अजून व्हायला हवीत असं वॉर्डात वाटतं आणि निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये तुमचा कामाचा प्राधान्यक्रम काय राहील? आता बजेटची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे किंवा आपण निवडून आल्यानंतर ते बजेट पण मंजुरी कदाचित आमचीच निवडून आलेली बॉडीच या ठिकाणी करेल. आता त्याच्यामध्ये अजून काय बजेटमध्ये टाकायचं आहे नाही टाकायचं तो आपण पाहून त्या ठिकाणी आपण ॲड करू त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडं आता ह्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये छोटे मोठे मेंटेनन्सचे कामे काढले नाही, त्यामुळे बऱ्याच भागामध्ये काही अडचणी आहेत. त्या अडचणी आपण पहिल्यांदा लगेच आपण छोटे मोठे टेंडर काढून पेइंग ब्लॉक असेल, रस्ते असतील, ह्या सगळ्या गोष्टीचं डागडोजी करून नीट करणं अपेक्षित आहे. ते आपण या ठिकाणी लगेच करू. आणि त्याचबरोबर आपल्याकडं सगळ्यात मोठं जे लोकांची जी मागणी आहे त्या माध्यमातून एक स्विमिंग पूलची आपल्याकडं मागणी आहे. आपल्याकडं सेक्टर 1मध्ये आम्ही खूप प्रयत्न केला होता, पण आमच्यातल्या काहींच्या विरोधामुळे तो या ठिकाणी प्रकल्प होऊ शकला नाही. त्यामुळे सेक्टर 7मध्ये जे MIDC पोलीस स्टेशन आहे, MIDC पोलीस स्टेशनच्या मागं आपल्याकडं तो स्विमिंग पूलचं आरक्षण आहे, तो आपण पूर्णत्वास नेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून सेक्टर 6, 9, 11 आणि 13 हे जे 4 सेक्टर आहेत, ह्या भागामध्ये खरं म्हणजे प्राधिकरण आता पूर्वी होता, आता PMRD आहे. PMRDकडनं आम्हाला जागा मिळण्याची आम्ही मागच्या काळात मागणी केलेली आहे, पण पुन्हा आता आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आपण ते प्लॉट आपण ताब्यात घेऊन, त्या भागामध्ये एकही गार्डन नाही, एकही क्रीडांगण नाही, मग तो आपण कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल ते पहिल्या प्रायोरिटीमध्ये बजेट करून आपण जागा ताब्यात घेऊन त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या भारतातलं पहिलं संविधान भवन जे निर्मिती होणार आहे, त्याची निविदा प्रक्रिया झाली, ते जोरात काम चालू आहे, तो सेक्टर 11च्या आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी होत आहे. अशा माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं पुढच्या काळामध्ये आपण विकास कामं या ठिकाणी करूया, अशा प्रकारचं या ठिकाणी वाटतं. मगाशी बोलताना एक विषय राहून गेला, लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आपण काही उल्लेखनीय वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवता.
त्याविषयी जरा काय सांगाल? ज्येष्ठ नागरिकांसाठी 2012-17च्या कार्यकाळामध्ये सेक्टर 2मध्ये एक विरंगुळा केंद्र आपण बांधलं आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये सुद्धा सेक्टर 4मध्ये एक विरंगुळा केंद्र आणि गार्डन या ठिकाणी बांधलं. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिला वडीलधारी जे मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपण विरंगुळाचा या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि गार्डनमध्ये सुद्धा खेळणी असतातच, मुलांसाठी आपण ते विशेष त्या माध्यमात आपण समाविष्ट केलेलं आहे. अजून जे ताब्यात येणाऱ्या जागेतनं सुद्धा आपण ते करून, जेणेकरून सगळ्या वयोगटाच्या लोकांना त्याचा उपभोग करता येईल, त्या माध्यमातून आपण काम करणार. लहान मुलांसाठी काहीतरी गड किल्ल्यांचं विषयी तुमचं काम आहे. मग आता सामाजिक क्षेत्रातलं मला तुम्ही प्रश्न विचारला नाही, तो खरं राहून गेला. तर तुम्ही चांगला प्रश्न मला या ठिकाणी विचारला. आणि मी विकास कामं राजकीय महापालिकेच्या माध्यमातून जे काही करण्याचं ते आम्ही करतोच आहे. आणि 2006 सालापासून माझं श्री साई चौक मित्रमंडळ एक मंडळ स्थापन केलं आहे. त्या माध्यमातून सलग माझं कुठलेही कार्यक्रम आज 20 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मी 19 वर्ष पुढे आता 20 वर्ष पदार्पण केलेलं आहे. जे कार्यक्रम मी चालू करतो ते पूर्ण 20 वर्ष या ठिकाणी आत्तापर्यंत चालू आहेत. या माध्यमात सांगायचं जर म्हटलं, त्याच्यामध्ये ज्येष्ठ लोकांसाठी योगाचे प्रत्येक वर्षी शिबिर असतात आणि त्याचे वर्ग पण असतात. त्या माध्यमातून सार्वजनिक दुर्गाष्टमी उत्सव असतो, मंदिराचं वर्धापन महाप्रसाद असतो, कीर्तन असतो आणि नवरात्रोत्सव, दांडियाच्या स्पर्धा असतात. 10वी-12वीच्या मुलांचं सलग 20 वर्ष या ठिकाणी सत्कार कार्यक्रम आपण केले. वृक्षारोपण 20 वर्ष या ठिकाणी, ब्लड डोनेशन 20 वर्ष या ठिकाणी केलेले आहेत. ज्या अंधशाळा, काही आश्रमशाळा आहेत त्याला प्रत्येक वर्षी अन्नदान आपण या ठिकाणी केलेले आहे. आपल्याकडं जय गणेश साम्राज ते टाटा मोटरच्या बॅगचा स्पाईन रोडचा उड्डाण पूल आहे. जर आपण पाहिलं असं 1000 झाडं मी 2018 साली या ठिकाणी 4 वर्षाची झाडं लावलेली आहेत. एक पण झाड स्पाईन रोडला नव्हता. म्हणजे वृक्षारोपणाच्या माध्यमातून खूप चांगलं पर्यावरण निर्मितीची काळाची गरज आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी काम केलं आहे. त्याचबरोबर मंगळागौर कार्यक्रम आहे, गौरी गणपती सजावट कार्यक्रम आहे आणि मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा गेले मी 5-6 वर्षापासून सुरू केलेली आहे. आणि ह्या वर्षी मी त्यांना दरवर्षी म्हणत होतो त्यांना किल्ला सहलीला आपण दरवर्षी घेऊन जाऊ, परंतु मागच्या वर्षी इलेक्शन होतं, मग काही आपली इलेक्शनची तयारी 2022 चालू आहे, त्यामुळे 2-3 वर्ष गेलो नव्हतो. यावेळेला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या जन्म ठिकाणी शिवनेरीला मग 400 मुलांना घेऊन, म्हणजे 8 ते 9 बस, म्हणजे आम्ही स्वयंसेवकसुद्धा 100 जण होतो, असे आम्ही जवळपास 400 प्लस आम्ही स्वयंसेवक 500 जण मुलांना एक दिवसभर घेऊन गेलो. तिथे एक रिसॉर्ट होता, रिसॉर्ट बुक केला होता आणि त्यांचं खाण्यापिण्याची जे काही मुलांना आवडतं त्यामध्ये खूप चांगलं सुंदर आपण नियोजन करून मुलं इतकं खुश झालते की मुलांना इतकं न्यायचं. तर पालक लोकांनी ज्या मुलांना पालकांनी पाठवलं नाही, पण नंतर त्या लोकांनी खूप मनातून म्हणजे की खंत व्यक्त केला की माझा मुलगा जायला पाहिजे होता, की मुलं भांडले, मला पाठवलं नाही पप्पा मम्मी, अशा प्रकारचं कला. आणि त्यांना चांगलं युनिफॉर्म एवढ्यासाठी दिलता, टोपी दिलता की हरू नये. आणि सुखरूप असं आहे की सगळी मुलं व्यवस्थित गेले, कोणाला साधं न खर्चडता आपण व्यवस्थित मुलांना या ठिकाणी आलं. या माध्यमातून मी सर्व वयोगटाच्या लोकांसाठी काम करण्याच्या माध्यमातून हे जवळपास 20 प्रकारचे कार्यक्रम 20 वर्षापासून या ठिकाणी करत आहे, जेणेकरून त्याच्यातनं मला प्रत्येक वयोगटाचा, म्हणून मी कुठेही जर गेलो, प्रचारात गेलो, बाहेर फिरत असलो, प्रत्येक वयोगटाचा माणूस मला कोण विलास भाऊ म्हणतात, कोण विलास काका म्हणतात, कोण विलास भाऊ म्हणतात. अशा विविध प्रकारच्या माध्यमातून मला उल्लेख करून या ठिकाणी मला आनंद व्यक्त करतात, माझं स्वागत करतात, माझा सत्कार करतात. अशा माध्यमातून मी लोकांमध्ये खूप मिळून मिसळून, जसं नाही का पाण्यात गेलो तर पाण्यात मिसळायचं, मातीत गेलो की मातीत मिळायचं, अशा प्रकारचं जे म्हणतात त्या पद्धती मी कुठल्याही वयोगटात गेलो त्या वयोगटात मिसळतो. अशा पद्धतीने माझा स्वभाव आहे. आणि शेवटी माझं एकच आहे की माझ्या प्रभागाचे, माझ्या शहराचे, माझ्या देशाचे जे काही नागरिक आहेत, बंधू भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, सुखरूप राहावेत आणि जितकं शक्य आहे तितकं माझ्या ताकदीच्या पलीकडे जाऊन मला मदत करण्याची माझी मनापासून पहिल्यापासून भूमिका आहे आणि ते मी कायम या ठिकाणी पुढच्या काळात करत राहणार. अशा प्रकारचं या ठिकाणी. ऐश्वर्या, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. तुझे बाबा लोकांसाठी एवढी कामं करतात, ते तुझ्यासाठी वेळ देतात की नाही? लहानपणीपासूनच पप्पांना मी फक्त रात्री मी झोपले तेव्हा ते यायचे आणि मी स्कूलला जायचे तेव्हा ते नसायचे. तर लहानपणीपासूनच पप्पानी वेळ असं त्यांना मिळालं नाही द्यायला. तर लहानपणी एवढं कळायचं नाही, तर मग नाराजगी असायची किंवा असं फॅमिली, नेहमी मला असं वाटायचं की फॅमिली ट्रिपला जावं सगळ्यांसारखे. आता स्कूलमध्ये जातो आपण, सगळे डिस्कस करतात
की आम्ही इथे गेलो फिरायला, आम्ही असं केलं, आम्ही रात्री किंवा लंच केला आम्ही सोबत, डिनर केला आम्ही सोबत. आणि मला असं नेहमी वाटायचं की यार मी काहीतरी अशी वेगळी आहे की सगळे फॅमिली असं सोबत करतात ते सगळे, मी का नाही करत आहे असं. तर मग माझी अशी थोडी थोडी नाराजगी व्हायला लागली पप्पांवर, पप्पा तुम्ही मला टाईमच नाही देत म्हणून. पण मी जेव्हा मोठी झाले तर 2017 साली मी स्वतः फिरले, तर मी जे प्रेम पाहिलं लोकांमध्ये, तर त्यावेळी माझी नाराजगी दूर झाली. आणि मला समजलं की जे आपले पप्पा काम करतात आहे त्याला एवढं चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांचा. तर 2026 साली पण आता सध्या मी स्वतः फिरतीये पप्पांसोबत. तर माझा पाठिंबा आहे पप्पांना. ह्या निवडणुकीत माझ्या पप्पांना सगळ्यांनी आशीर्वाद द्या आणि आपल्या पॅनलला BJPला निवडून आणा आणि बहुमताने आपल्याला आणायचंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे तुला की ही फॅमिली फक्त चौघांची नाही आहे, तर हा अख्खा प्रभाग हाच त्यांच्यासाठी फॅमिली आहे. तर हे होते विलासभाऊ मडेगिरी. वारंवार म्हणजे त्यांच्या पत्नी 2दा निवडून आल्या, ते निवडून आले, ते वारंवार का निवडून येतात याचं वेगळं उत्तर ही मुलाखत ऐकली तर वेगळं उत्तर सांगायची गरज नाही. विलासभाऊ, तुम्हाला नवीन निवडणुकीसाठी, येत्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण निवडणुकीच्या धावपळीत, प्रचाराच्या धावपळीत वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.